Good morning, class. Let us continue with the analysis of the poem The Joy of Writing by Wisława Szymborska, who is a Polish poet, that is, she is from Poland. Now, this poem, as the title suggests, is about the joy, the happiness in the process of writing, in the process of this creativity behind writing. So, this poem is basically about writing. ही पोयम जी आहे ती कशाबद्दल आहे, ती लिखाणाविषयी आहे. कारण की लिखाण, रायटिंग इज समथिंग क्रिएटिव्ह. ती निर्मिती असते त्या लेखकाची, कवीची. सो हिअर इज अँड अनदर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट दिस पोएम इज दॅट दिस पोएम इज by a woman. So, what a woman poet thinks about her joy, her happiness in her creativity, that is the writing, her creativity. So, whatever she talks about in this poem is actually happening in the process of her writing. It is during the process of writing poetry which is very, very creative. So, whatever images, whatever is found in this poem is related to writing. या कवितेमध्ये ज्या ज्या प्रतिमा वापरलेल्या आहेत किंवा जे काही सांगितलेलं आहे ते सगळं कुठं घडतं आहे, ते सगळं पानांवर, ज्या पेजवर, ज्या कागदावर ती कवयित्री लिहिते आहे. सो दॅट इज हर किंगडम. ते तिचं राज्य आहे. अँड शी वॉन्ट्स टू से दॅट आय एम द रूलर हिअर. मी जी आहे, मी इथली कोण आहे? रूलर आहे, राज्यकर्ता आहे, सम्राट आहे. सो वॉट एवर हॅपन्स ऑन द पेज इन ऑन विच शी राईट्स हॅपन्स ॲज पर हर ओन विल. ती जे काही इथे बोलते ते तिच्या राज्याविषयी आहे. ते राज्य कुठलं आहे? कागदावरचं राज्य आहे. रायटिंग हे तिचं कार्यक्षेत्र आहे. Now let us try to understand today the first stanza of this poem. As I told you in an earlier video that this poem being a modern poem, the stanza pattern is irregular. There is no fixed rhyme. कडवा हे जे आहे ते अनियमितता आहे. एका विशिष्ट कडव्यांमध्ये ही कविता नाही किंवा याच्यामध्ये यमकसुद्धा रेग्युलर नाही. Now let us read the first stanza. Why does this written doe bound through these written woods? Written doe, लिहिलेलं काळवीट, means it's a word written on a page through these written woods. सो देर इज अ डो. इथे एक काळवीट आहे, हरिणी आहे, आणि ती कशी आहे? लिखित आहे. हे सगळं प्रत्यक्षात नाही, तर हे सगळं कागदावरचं जग आहे. त्या कागदावरचीच एक हरिणी आहे. अँड इट इज बाउंड थ्रू दीज रिटन वुड्स. आणि शी इज कन्फाइंड. द डो इज कन्फाइंड. ती बंदिस्त आहे. कशामध्ये? इन दीज रिटन वुड्स. हे जे लिखाणाचं जंगल आहे, शब्दांचं जंगल आहे. रिटन वुड्स, फॉरेस्ट्स आर देअर, रिटन फॉरेस्ट. अँड देर इज अ डो इन दिस फॉरेस्ट विच इज ऑल्सो रिटन. फॉर अ ड्रिंक ऑफ रिटन वॉटर फ्रॉम अ स्प्रिंग. Now what does that doe is doing here? It is trying to drink water from a spring. Spring, ओढा. And what kind of water is there? Return water. There is return water that a return doe wants to drink.
एक लिखाणातली हरिणी आहे आणि तिला लिखाणातल्या जंगलामध्ये लिखाणातलंच पाणी प्यायचं आहे. हुज सरफेस विल झेरॉक्स हर सॉफ्ट मझल. मझल इज द प्रोजेक्टिंग जॉज अँड नोज ऑफ ॲन ॲनिमल. जो जबड्याचा भाग पुढे आलेला असतो प्राण्याचा, दॅट इज मझल. हुज सरफेस विल झेरॉक्स. झेरॉक्स इज टू मेक अ कॉपी. तर ते जे पाणी आहे, ओढ्याचं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये तिला तिचं स्वतःचं प्रतिबिंब दिसेल. हुज सरफेस इज द सरफेस ऑफ द वॉटर, रिटर्न वॉटर ऑफ अ रिटर्न स्प्रिंग इन अ रिटर्न फॉरेस्ट. हुज सरफेस विल झेरॉक्स हर सॉफ्ट मझल. तर तिचं जे सॉफ्ट मझल आहे, चेहऱ्याचा प्रोजेक्टेड जो भाग आहे जबड्याचा, तो कशामध्ये परावर्तित होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे ऑन दिस रिटर्न वॉटर. Why does she lift her head? And suddenly this doe lifts her head. The speaker asks the question, why does she lift her head? Does she hear something? She is for the doe. So why does she lift her head? मग ते पाणी पित असताना when this doe is on a spring drinking water, why does she lift her head? Does she hear something? तिला काही ऐकायला येत आहे का? So these are the questions asked by the speaker. Perched on 4 slim legs borrowed from the truth. Now she is perched. The doe is perched on 4 slim legs borrowed from the truth. Perch is to sit or to stand erect. Now the legs of the doe are slim legs. तिचे जे पाय आहेत ते कसे आहेत, बारीक आहेत, काटकुळे पाय आहेत आणि त्या पायांवर ती उभी आहे, इरेक्ट, स्टँडिंग इरेक्ट. Perched on 4 slim legs borrowed from the truth. And these legs are borrowed from the truth. आता हे लिहिण्यातली प्रतिमा आहे आणि तिचे जे लेग्स आहे दे आर बॉरोड फ्रॉम द ट्रूथ. सो दे आर बॉरोड बाय द पोएट फ्रॉम द ट्रूथ. शी प्रिक्स अप हर इयर्स. प्रिक इज स्टँड इरेक्ट. तिचे कान टवकारलेले आहेत. शी प्रिक्स अप हर इयर्स beneath my fingertips. Beneath my fingertips. Fingertips. My fingertips, the poet's fingertips. So हे जे काळवीट आहे त्याचे कान सडनली टवकारल्या जातात. शी प्रिक्स अप हर इयर्स beneath my fingertips. Because there might be some sound and suddenly the doe becomes alert. तिला काहीतरी ऐकायला येत आहे. Silence. This word also rustles across the page. Rustle, सळसळ होणे. मग इथं जंगलातल्या झाडांवरच्या पानांची सळसळ किंवा हे जे लिहिण्याचं जे पेज आहे, कागद आहे, त्या पानाची पण सळसळ. कारण लिहिताना आपण जेव्हा पेजवर लिहितो तेव्हा त्याचा आवाज येतो. सो दॅट इज सायलेन्स. दिस वर्ड ऑल्सो रसल्स अक्रॉस द पेज. सो शी सेज दिस सायलेन्स स्प्रेड्स अक्रॉस द पेज. आणि मग ती शांतता त्या सगळ्या पानभर पसरलेली आहे. अँड पार्ट्स द बोज, separates, goes away from the boughs. Boughs, the branches of the trees, written branches of a written tree in written forest that have sprouted from the word woods. आणि ह्या फांद्या कुठून, sprouted म्हणजे काय, to begin to grow, वाढलेल्या असणे. So these boughs, these branches are sprouted from the word woods. आणि ह्या फांद्या कुठून आलेल्या आहेत, वुड्समधून. these boughs, these branches are from the woods. So here is the first stanza of this poem, The Joy of Writing, in which the poet is talking about creativity, the process of writing.
वेअर हू इज द रूलर, हू इज द मोनार्क. इथं बादशहा कोण आहे, सम्राट कोण आहे, राज्यकर्ता कोण आहे, द रायटर. त्याची जी क्रिएटिव्हिटी असते, त्याचं जे लिखाणाचं पान आहे, त्याच्यावर राज्य करणारा जो आहे, जी कोणी व्यक्ती आहे ती कोण आहे, ती म्हणजे कवी, लेखक आहे. आणि इथं इमेज कशाची वापरलेली आहे, एक काळवीट आहे. हे सुद्धा या कवीनं तयार केलेलं काळवीट आहे, लिहिलेलं आहे. एक जंगल आहे, ते सुद्धा कवीची निर्मिती आहे, पानांवरचं जंगल आहे. दॅट इज नॉट द रिअल फॉरेस्ट. हे खऱ्या जंगलातल्या हॅपनिंग्ज आहेत का फर्स्ट स्टॅन्झामध्ये दाखवलेल्या? नो. सो दीज हॅपनिंग्ज आर ऑन द पेज. एक लिहिलेला कागद आहे, त्याच्यामध्ये जंगल आहे, त्याच्यामध्ये एक काळवीट आहे, ते पाणी प्यायला ओढ्यावर येतं आहे, त्याला त्याची प्रतिमा दिसते. सडनली त्याचे कान टवकारल्या जातात त्या हरिणीचे, कारण की देर माईट बी सम साऊंड. तिथं काहीतरी आवाज ऐकायला येतो आणि मग सायलेन्स, शांतता पसरली जाते त्या पानावर. आणि ती शांतता कशावर पसरते? ऑन द पार्ट्स ऑफ द बोज. त्या फांद्यांवरून ती शांतता पसरत जाते. आणि ह्या फांद्या म्हणजे कोणत्या आहेत? लिखित फांद्या आहेत, लिखित वूडमधल्या, फॉरेस्टमधल्या फांद्या आहेत. सो हिअर इज अ वर्ल्ड क्रिएटेड बाय द poet. So this is the first stanza. We will continue the rest of the poem in another video. Thank you.